जय महाकाल बोलेने दुसरा सामना जिंकला आणि या स्पर्धेत आजच्या दिवसामध्ये आपलं आव्हान जय श्रीराम तुमच्या सेकंड मॅच साठीची प्लेइंग लिस्ट आमच्याकडे पोहोचलेली नाहीये. अजून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे सगळ्या संघांसाठी जे खेळणार आहेत 16चा स्क्वॉड तुम्ही ऑप्शनमधून सिलेक्ट केलेला आहे आणि प्रत्येक खेळाडूला आज 3 सामने जर तुम्ही खेळणार आहात तर प्रत्येक खेळाडूला संधी मिळणं बंधनकारक आहे. ओके कौस्तुभ. येस. पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने जोडले जातोय. या ठिकाणी सायना लॉजिस्टिकचे संघमालक सन्माननीय योगेशजी हेदवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा या फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभाग सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा पाहतोय आपण फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी ही ॲक्सेस ग्रुप यांच्या वतीनं हे आयोजन नियोजन पाहायला मिळतंय आणि त्यांचेच आमच्या ॲक्सेस ग्रुपचे एक प्रतिनिधी देखील आणि सायना लॉजिस्टिक या संघाचे संघमालक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत असे सन्माननीय हेदवकर साहेब योगेशजी हेदवकर आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. शैलेशजी कोलकांड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. सायना लॉजिस्टिक संघमालक यांचा या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने आपल्या सोबत जोडले जातील जाधव सर. तर तिसऱ्या पंचांना पाचारण केलं गेलंय. ऑन फील्ड ऑफिशियल्स पंचांनी आता तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय पाठवलाय. तिथून या निर्णयाची प्रतीक्षा आहे. काय घडलंय या बॉलवर याची शहानिशा केली जाईल, पडताळणी केली जाईल. पहिलाच बॉल सुशांतने चांगल्या टप्प्यावर टाकला. यष्टीरक्षकाने अगदी त्याला आपल्या हातात घेतलं, यष्टीवर लावला बॉल आणि हे विकेट महत्वाचे. निकित नाटिक रबाडा तो सातत्याने चर्चित राहतो आणि त्याची विकेट ते संघासाठी भरपूर महत्वाचे असेल. जय केदारनाथ भोलेसाठी. दुसऱ्या बाजूला जय श्रीराम. धन्यवाद योगीजी हेदवकर साहेब आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. खूप चांगलं सहकार्य आपलं आम्हाला लाभलं. आपल्या 4 चाकीमधून मी या स्पर्धेमध्ये पोहोचलो त्यासाठी देखील मी स्वतः तुमचे आभार व्यक्त करतो. सो थँक्यू. आणि यस तिसऱ्या पंचांचा निर्णय आला हा नाबाद आहे, नॉट आउट. त्यामुळे आता बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू गमावलाय. त्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही आता या डावामध्ये. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर आज डे 1 मध्ये फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आज सामना क्रमांक 4 रंगलाय. आज तब्बल 6 सामने पूर्ण करायचे. थोडंसं वेळेचं बंधन बाळावं लागेल. गोलंदाज या निकेतनसाठी पुढचा चेंडू रनवे मध्ये थांबलाय. डेड बॉलचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासजी पिळणकर जे मुख्य पंतांच्या भूमिकेमध्ये आहेत या सामन्यादरम्यान. तर गोलंदाज तयार सुशांत रोहिलकर राईट आर्म ओव्हर दी विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळेला कव्हर्स मध्ये खेळ आहे. कव्हर मधून बॉल जाईल डीप कव्हरला. फिल्डर धावेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न. 2 धावा इथे मिळत आहेत. जय महाकाल बोलेने दुसरा विजय. दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरा विजय संपादन केला. पहिला सामना त्यांनी गमावला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवलाय. त्यामुळे खेळाडूंच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतंय. सत्यजित दादा असगोलकर यांचा संघ पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी निराशा होती. दुसऱ्या सामन्यामध्ये यश मिळालंय. आता सातत्यपूर्ण राहावं लागेल. पण मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं
सुशांत सातत्याने अडखळतोय. त्याला माहिती आहे ही मॅच भरपूर महत्वाची आहे आपल्या टीमसाठी आणि अशा वेळेला कोणतीही चूक करून चालणार नाहीये. निकेत नाटेकर 2 बॉलमध्ये 2 वर येतोय. रोनी तांडील नॉन स्ट्राईक एंडला असताना पुढचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. परफेक्ट मिडल झालेला नाहीये. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरच्या मध्ये पकडला गेला. अखेर विकेट. निकेतन बॅक टू दी पवेलियन कॉन. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी टायटल सॉन्ग शैलीजी कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजातून आपल्याला ऐकायला मिळालं. धन्यवाद. आणि तिसऱ्या चेंडूवर मोठी विकेट, मोठा अडसर दूर केलाय. सुशांत रोहिलकरने. निकेतन बाद झालाय रबाडा, जो सातत्याने चर्चेत जातो पण तो अजूनही दोन्हीत आहे आणि त्याच्या जोडीला प्रफुल्ल लाकडे. प्रफुल्ल, तुम्हाला मागच्या मॅचमध्ये 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, ते अद्याप आमच्याकडे आहे. हा सामना संपल्यानंतर आपण येऊन घेऊन जा. 2 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय. तिसऱ्या बॉलवर विकेट. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असतो आणि तो आता मिळालाय. पण इथून पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये फिल्डर ठेवलेला आहे. पॉइंट कंबर मिड ऑन स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग. वाईड यॉर्करचा प्रयत्न, फुल लेन टाकलाय. बाहेर होता बॉल, पाहत राहिला. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलाय सुशांत रोहिलकरने. या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये त्याची पॉवर पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला. या सामन्यामध्ये देखील तोच सातत्यपूर्ण खेळ त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. मिड ऑफ आहे आणि इथे पहा, क्रिकेट मधली आत्महत्या. अति घाई संकटात नाही, पीछे तो देखो असं सांगितलं असेल, परंतु वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. ही विकेट बहाल केली आहे. फलंदाज बाद. KPL एक्सेस ची झाली तयारी. फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. थँक्यू. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी KPL ॲक्सिस ग्रुपची किमी आणणारी आमची फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. लय भारी, आज लय भारी खेळ पाहायला मिळतोय. वरुणराजाने देखील आज आपल्यावर कृपा केली आहे. तब्बल 12 संघांचा सहभाग. गेले अनेक वर्ष सातत्याने आपण KPLचा थरार अनुभवला. यावर्षी समाजातील खेळाडूंसाठी अजून एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम KPLच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास. त्यानंतर आपण ॲक्सिस ग्रुपच्या माध्यमातून फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दाखल झालो. म्हणजेच काय, अनेक स्पर्धा उदयाला येतात आणि हे गरजेचं आहे. खेळाडूंना भरपूर संधी मिळाली पाहिजे. सातत्याने समुद्र मंथन करणारे आमचे सर्व सहकारी. बरोबरने प्रत्येक गोष्टीची पूर्तता चांगली केलेली आहे. नवीन फलंदाज प्रफुल्ल लाकडे. आदर्श पटेकर आलाय नॉन स्ट्राईक एंडला, जो नवीन फलंदाज आहे प्रफुल्ल स्ट्राईक एंडला. ओ, अजून एक चांगला बॉल. पहा रिॲक्शन, पहा ॲक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. हा बॉल एक्झॅक्ट कशा पद्धतीने टाकला. शेवटच्या चेंडूवर पाय चाललेले नाहीयेत. आणि आम्ही नेहमीच उल्लेख करतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क, बदलालित्य हे भरपूर गरजेचं राहतं. ते नसेल तर लोक गेम खेळतात. इथे नेमका तुम्हाला गेमच खेळायचं आहे. पहिलं षटक संपलंय. शेवटचा बॉल अफलातून टाकलाय. 2 धावा आहे, 2 गडी बाद. जय श्रीराम हा नारा भरपूर महत्वाचा आहे. आणि आता पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय. 2 ला 2. दर्याचा राजा आहे पाठीशी, खारवी समाजाच्या स्पर्धेसाठी. चौकार षटकार. तर पहिले षटक इथे संपुष्टात आलंय. 2 धावा आहे धाव फलकावर. 2 गडी बाद 2.
इथून जय श्रीरामचा नारा देत असताना नवीन मार्ग तयार करावा लागेल, कारण येणारी 24 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सुशांत रोहिलकरने प्रभावित केलं. आता दुसऱ्या षटकासाठी कौस्तुभ आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. उजव्या हाताचा खेळाडू आदर्श पटेकर हा देखील एक आदर्श खेळाडू आहे. आज त्याचा आदर्श आणि आमच्या समालोचन कक्षातील दृश्य पाहायला मिळत आहे. आमचे गुणलेखक देखील आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळाले. यावेळेला बॅटची कट घेतली. फाईन लेगला बॉल जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. FCT चौकार. 4 धावा. खेळूया सारे समाजासाठी, मैत्रीची गाथा सांगणारी. KPL एक्सेसची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी. KPL एक्सेसची झाली Thank you, DJ. तयारी. थँक्यू डीजे. आणि सध्या स्क्रीनवर पहा संबंध भारताचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित तिवारी टेनिस क्रिकेट टीमचे एक दिग्गज कॅमेरामन आहेत आणि त्यांच्याच कॅमेरामधून हे टिपलेलं दृश्य होतं आणि त्यानंतर लगेचच मैदानावरचं देखील दृश्य पाहायला मिळालं. मागच्या बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, त्यावेळेला चौकाराला हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता आणि ते थोडासा बचावलाय. LBW साठीचं अपील पाहायला मिळालं. अपीलमध्ये उत्साह चांगला होता, परंतु पंचांनी सांगितलं हा सुरक्षित आहे, तिथे बचावलाय. धावा आहे 7. 2 गडी बाल प्रफुल्ल लाकडे. आणि आमच्या मुख्य मंचावरचं दृश्य साईराज दाभोळकर यांना आपण पाहतोय. निकेश जाधव यांच्या चेहऱ्यावर भरपूर हास्य आहे. शैलेशजी कोलकांड पाहायला मिळत आहेत. पुल्लिंदुता ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला बॉल जाईल. स्क्वेअर लेग म्हणून क्षेत्ररक्षक धावतोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत विश्वजीतच्या हातामध्ये बॉल आलाय. धावा मिळालेल्या आहेत 2. धावसंख्या स्कोर कार्ड बनवू. दुसऱ्या षटकाचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये सुशांतने फक्त 2 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 7 आल्यात. इथे 7 द्यावी लागेल. ही स्पर्धा भरपूर महत्त्वाची आहे. लाखो रुपयांची पारितोषिकं आहेत. आणि सकाळ सत्रामध्ये आपण पाहिलं असेल प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी आदरणीय गोपीचंदजी जाधव यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली चषकं पाहायला मिळत आहेत. दर्जेदार चषक नेहमीच तुम्ही ती तुमच्या शोकेसमध्ये लावून ठेवू शकाल. हे FCTची आठवण. पहिल्या पर्वामध्ये मी मॅन ऑफ द मॅच राहिलो होतो. श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस यांच्याकडून जर्सी देखील आहे. मॅन ऑफ द मॅच साठी फटका इथे फसलाय आणि ते कौस्तुभ झेल सोडणार नाहीये. त्याच्या हातामध्ये माहित नाही पण तू नेहमीच फेविक्विक आहे की काय असा प्रश्न पडतो. चांगला झेल त्याने टिपलाय. बरोबरीला आपण पाहतोय अनेक सहकारी. आज चेहऱ्यावर गॉगल आलाय. देवेंद्र आजगोलकर यांच्या चेहऱ्यावर त्यांचा चेहरा रंगबिरंगी पाहायला मिळतोय. त्या गॉगलने त्यांच्या चेहऱ्याची शोभा वाढवली. योगीजी बावकर पाहायला मिळत आहेत. मुकेशजी आजगोलकर, परेशजी बावकर या सर्व सहकार्यांनी आज या स्पर्धेला उभारणी देत असताना खूप चांगले योगदान दिलंय. तेवढंच योगदान अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघाचं आहे. कार्बी समाज पतफेडीचं देखील योगदान चांगलं लाभलेलं आहे. या सर्वांचं भरपूर धन्यवाद. अकू टप्प्याचा बॉल टप्प्यापर्यंत बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रामध्ये वाढ होते. कौस्तुभने भरपूर वेळानंतर चूक केली आहे. यस्तीच्या मागे विश्वजितने कमरेवर हात घेतले आणि तो पाहतोय ही चूक करायची गरज आहे का. त्याला माहिती आहे कौस्तुभ अशा चुका करत नाही. काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्यामध्ये एक्स्ट्रा आले. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट. बिरकावलाय चांगलं टायमिंग. गोईंग गॉड पाठवलाय डीप मिड विकेट. काव कॉर्नरच्या मधून पलटवार. गोलंदाजावर षटकार. FCT षटकार. थँक्यू डीजे. तोडफोड षटकार आमच्या प्रक्षेपण कक्षामध्ये ब्रॉडकास्टिंग रूममध्ये संदेशजी पिलाने टेनिस क्रिकेट .in यांची भेट घेण्यासाठी बॉल गेलाय.
एवढा जबरदस्त फटका होता, संदेशजींनी तो थांबवला. थांब बाबा थांब, रुक बाबा रुक. बरोबर षटकाराने धावसंख्या वाढील. 16 पलटवार केलाय अपूर्व पाटील, सबसे कातिल हा खेळाडू महत्वाचा आहे. त्या बॅट म्हणून धावा आल्या 16 धावा. सूरजजी बापकर तिसरे पंच आहेत, ते देखील पाहायला मिळतात. मैदानाला फेरफटका मारतायत, परंतु या वेळेला मैदानाच्या आतमध्ये अपूर्वाचा फटका फसलाय आणि अखेर विकेट देखील आली आहे. तिसरा धक्क्यानंतर चौथा बसलाय. 16 या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद 16. आखू टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. थँक्यू डीजे. आम्हाला त्यांनी बनवून दिले, त्यांचं देखील धन्यवाद. पुन्हा हवेत खेळाय हा बॉल सरळ कौस्तुभच्या हातामध्ये. तू चल मी आलोच. 5वा धक्का लगातारच्या बॉलवर विकेट येत आहे. दुसऱ्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर विकेट. ऍक्शन रिप्ले पहा. आकू डब्याचा बॉल बाउन्सर टाकला होता. हुक करण्याचा प्रयत्न करत धावांची भूक लागली. लॉंग ऑनला क्लिअर करू शकलेला नाहीये. उंची जास्त होती, बॉलवर लांबी गाठलेली नाही आणि तेवढा दर्जेदार झेल ते कौस्तुभ आडुरकरने टिपला. 5वा धक्का 16ला 5. जय श्रीराम पूर्णपणे अडचणीत आलेत. सर्व आमचे पुरस्कर्ते, आमचे भक्कम पाठिंबा, ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय देणगी स्वरूपात ज्यांचं योगदान आहे, असे सर्व आमचे सहकारी. फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी साठी ज्यांचा हातभार लागलाय, धनंजय बाळू भाकर, क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे, सारथी बारे रेस्टॉरंट, बरोबरच आमचे सर्व हे पुरस्कर्ते आहेत. या सगळ्यांचं धन्यवाद. FCT साठी प्रत्येक पर्वामध्ये आपली साथ गरजेची आहे. देवर्ष आलाय, देवर्ष पालशितकर हा खेळाडू देखील मातबर आहे, चांगला ऑलराऊंडर. आता बॅट म्हणून धावा गरजेच्या आहेत. आज संधी मिळाली आणि संधी पुढच्या दाराने येते, मागच्या दाराने निघून येत जाते. आज ती पुढच्या दाराने आली आहे देवर्षसाठी. त्या संधीचं सोनं करणं त्याच्या हातामध्ये आहे. पण समोर गोलंदाज आहे सुशांत रोहिलकर. 1.1 षटक टाकले. 7 बॉलमध्ये 2 धावा 2 विकेट. ओव्हर दी विकेटने देवर्षसाठी हा बॉल पाहत राहिलाय जाऊ दिला. वेल लेफ्ट करणं म्हणजे क्रिकेट. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. यावेळेला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि आता मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवलाय. व्हाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS चा वापर केला जाईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला, प्रत्येक डावामध्ये. बॅटिंग टीम जय श्रीरामने हा रिव्ह्यू घेतलाय. एका बाजूला शुभम भाई नाग, दुसऱ्या बाजूला देवर्ष पालशितकर. अक्की स्पोर्टचे मालक सर्वे सरबा अक्षय रोहिलकर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. कॉमेंटेटर आणि पंचांसाठी ज्या जर्सी आहेत त्या त्यांनी पुरस्कृत केल्या अक्की स्पोर्ट्स. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे आता बॅटिंग टीमने देखील रिव्ह्यू गमावलाय. जय श्रीराम. आजच्या सत्रामध्ये श्री एंटरप्राइजेस, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस यांच्याकडून त्या जर्सी आहेत. धन्यवाद. पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय देवर्षसाठी. पुढचा चेंडू या विला
अपिश खेळ आहे, कव्हर्स मधून बॉल सेल, क्षेत्ररक्षक धावतोय, शर्यत लागली आहे आणि अखेर या बॉलवर चेंडूने हुलकावणी दिली आहे. त्यानंतर धावा मिळतील तब्बल 3 धावा इथे धावून पूर्ण केल्यात. एक धाव वाचवली टीमसाठी. या धावा गरजेच्या असतील. इथून प्रत्येक चेंडूवर येणारी धाव जय श्रीराम टीमसाठी उभारी देईल. यानंतर सन्मान केला जाईल अक्की स्पोर्टचे सर्वेसर्वा अक्षय रोईलकर यांचा. विपुलजी पवार यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. विपुल पवार हे असं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यासाठी नेहमीच आम्ही शांतीत क्रांती. डी पाटील साठी त्यांचं योगदान, तिथे ते कार्यरत आहेत, पण क्रिकेटवर भरपूर प्रेम आपल्या समाजाप्रती, नेहमीच आपली जबाबदारी त्यांनी ओळखली आहे. ओ बाय जॉर्कर शुभम साठी हा बॉल एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला. आतापर्यंत मुंबई गोवा रस्त्यावरून चेंडू टाकले जात होते, पण त्यानंतर भरपूर खड्डे पडले आहेत त्या रोडवर. आता गोलंदाजांनी समृद्धी मार्गाची निवड केली आहे. तिथून गोलंदाजी एक्सप्रेस वेने करत असताना बॉल वेगाने टाकलाय. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पहा. मंचावरचं हे दृश्य विपुलजी पवार अक्षयजी रोहिलकर यांचा सन्मान करतायत. धन्यवाद. पुढचा चेंडू सुशांत शुभमसाठी फुल टॉस. कव्हर्स मध्ये खेळ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. चेंडूने वळण घेतलाय. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावीचा यशस्वी प्रयत्न होतोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. इथे 2 धावा महत्वाच्या आहेत. 21 धावा. 5 षटकांची लढत आहे. 5 ओव्हरमध्ये 45 ते 50 पर्यंत जर धावफलक पोहोचला तर तिथून जय श्रीराम हे चांगली टक्कर देऊ शकतात, कारण निकेतन रबाडा सारखा एक मातब्बर गोलंदाज आहे, पण दुसऱ्या बाजूला जय केदारनाथ भोले यांच्याकडे देखील मातब्बर फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे हे बॅटल रंगेल. ओ अजून एक चांगला बॉल. पाय चाललेले नाहीयेत, पाय चालणं गरजेचं आहे. जागेवरून खेळत असताना बॉलला मिस केलं. प्ले अँड मिस. विश्वजीतच्या हाताला चाटून निघून गेला. बरोबरच डॉट बॉल आलाय. ओव्हरची समाप्ती. षटक संपलेली आहे. 3 ओव्हर नंतर 7च्या सरासरीने धावसंख्या आहे 21 धावा, 5 गडी बाद. जय श्रीराम. धावसंख्या 2ने पुढे चालली. 21 वरून 23 वर जाईल. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. देवर्ष पाल शेतकर ह्या वेळेला पहा पुढे सरसावलाय. मागे यष्टीरक्षक उभा होता विश्वजित. थोडासा जायबंद झाला, पण हा खेळाडू यष्टीला खेटून उभा होता. जसा पुढे झाला स्टेप आउट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉलने हुलकावणी दिली. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टीच्या रूपाने 6वा धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 23, 6 गडी बाद. घेण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तो फसला. विश्वजितने तेवढीच कल्पकता दाखवली आणि विकेट आली. 23ला 6. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. आपल्याला लवकर बॅट फिरवली. बॅटच्या टोला लागलाय. फ्लाय स्लिप मध्ये फील्डर आहे, थोडस फंबल करेल. बॉल चाललाय शॉर्ट स्टॉप मधून लॉंग स्टॉपच्या दिशेने. एक धाव इथे मिळणार आहे जय श्रीरामसाठी. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 24ला 6. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 21 चेंडू आतापर्यंत टाकले गेले, त्यावर 24 धावा आल्यात. निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू बाद झाले आणि आता येणारे जे चेंडू शिल्लक आहेत त्यावर धावा घेणं गरजेचं. एक चांगलं टार्गेट फाईट इन टोटल.
इथे सेट करायची असेल तर त्यासाठी षटकार चौकार टोकावे लागतील. आउटसाइड दी ऑफ स्टंप बाहेर टाकले. बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस डिलिव्हरी सातत्याने मयुरेश वरबडकर मातब्बर गोलंदाज आहे. त्याचा फॉलो थ्रू खूप चांगला आहे. शुभम मात्रे ते बीट झालाय. 4 बॉलमध्ये 2 वर खेळतोय. निर्धाव चेंडूची संख्या आता वाढत चालली आहे. अजून एक वेळेला थोडासा मागे जात असताना बॅकफुटला गेला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल बाहेर होता. पहा रे रिप्ले आहे. ऍक्शन रिप्ले. टप्पापर्यंत बॉल थोडासा बाहेर निघाला. फिंगर रोल केली. चांगला कटर टाकलाय. स्लाइटली लेग कटर पाहायला मिळाला. 24-6 शेवटचा बॉल आता ओव्हर नंबर 4 चा. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. धाव घ्यायची होती. इथे देखील पहा फिल्डिंग चांगली आहे. धाव मिळणार नाहीये. शुभम बायना भरपूर संघर्ष करत होता. अखेर 5 बॉल मध्ये 2 धावा काढून तो बाद झालाय. नेमकं काय घडलं हे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपल्याला ऍक्शन रिप्लेच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. लो फुल टॉस होता. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये चपळाई दाखवली. तत्परता दाखवली क्षेत्ररक्षकाने. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने केलेला थ्रो विकेट मिळवून देतोय. 7 धक्का 24-7. जय श्रीराम. चार षटकानंतर 24-7. जय केदारनाथ बोलेने या मॅच मध्ये दमदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक केलं. जय श्रीराम पहिल्या सामन्यामध्ये विजयी संघ होता. मात्र या सामन्यामध्ये बॅटिंग तेवढीशी बहरलेली नाहीये. स्वप्नील झाकर आणि गौरव नाटेकर. दुसऱ्या बाजूला शिवराज लाकडे. पहिलाच बॉल पिकअप शॉट केलाय बार. देवा आता उघडदार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. म्हणून पिकअप शॉट. पालशीत गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. स्लॉट मध्ये मिळाला. रडार मध्ये मिळाला. त्यावर हल्ला केला. लांबलचक षटकार वार केलाय. आणि अजून काही फटके गरजेचे असतील. पहिल्या बॉलवर षटकाराला 30 वर धाव फलक पोहोचलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. शिवराज लाकडे देखील एक मातब्बर गोलंदाज. अजगोलीचा खेळाडू. अजगोली गावचा खेळाडू. आपल्याला लवकर बॅट फिरवली. लवकर कमिट झाला. बॅटच्या बाहेरच्या इशाला चेंडू लागला जरूर परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक शिवराज लाकडे करून. दुसऱ्या बाजूला गौरव नाटेकर. तो देखील विचार करतो. हे देवतड गावचाच खेळाडू आहे. घरच्या मैदानावर त्याला संधी मिळाली पण फुल परफेक्ट यॉर्कर समोर पकडला गेलाय. प्लम विकेट. आणि ते पंचांचा इशारा आलाय. LBW लेग बिफोरच्या रूपाने 8वा धक्का. 30-8. फलंदाज बाद. यानंतर अजून 2 सामने तब्बल 5 डाव आपल्याला पूर्ण करायचे. या सामन्याचा दुसरा डाव बाकी आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्वप्नील झाकर बाद झालाय. पहा सध्या स्क्रीनवर देवेंद्र आजकोलकर शंकर या नावाने परिचित आहेत आणि त्यांची ही भावमुद्रा पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सध्या स्क्रीनवर पाहायला मिळाला. कमरेवर हात घेतले सामना पाहतायत. येणाऱ्या कालावधीमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. नेहमीच मैत्रीसाठी जागणारे हे संपूर्ण आमचे केपीएल ॲक्सेसचे सहकारी लहू पावसकर. पहिलाच बॉल उडवलाय समोर. फिल्डर आहे डीप मध्ये. सोपा झेल. अजून एक विकेट. 9वा धक्का बसतोय. लहू पावसकर भोपळाई न फोडता बाद. 30 धाबा 9 गडी बाद.
पुढचा खेळाडू लगेचच मैदानात पाठवून द्या. यानंतर अजून 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. गौरवच्या जोडीला आता कोणता खेळाडू येणार? अरे शेवटचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. योगेश जेदवकर सरांना आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतात. हे खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन आहे. आपला संघ थोडासा अपयशी ठरला, परंतु त्यानंतर देखील समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी शेवटपर्यंत आजच्या दिवसामध्ये थांबणं, आपल्या सहकाऱ्यांना योगदान देणं, त्यांना सहकार्य करणं, ही बांधिलकी जपली जाते. आणि योगेशजींना आपण पाहतोय सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. नितीन तांडील शेवटचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. नितीन तांडील बेनेश्वर गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. बेनेश्वर गावातून ही स्पर्धा खेळण्यासाठी ती दाखल झालाय आज जय श्रीराम टीम मध्ये. आणि आता येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत, त्यावर 2 मोठे फटके जर आले तर एक चांगली टोटल होऊ शकेल. बॅटला हलकीच बॉल लागलाय, धाव घ्यायचे, इथे पहा बचावलाय. विश्वजित पटेकरने थ्रो केला, तो कलेक्ट झालेला नाही. अखेर धाव मिळते. आधी तू की आधी मी, तू तू मै मै, आणि अखेर एकदा मिळते. धावफलक पोहोचला 31 वर. हे दृश्य पाहायला मिळतंय. देवेंद्रजी आणि विपुलजींना आपण पाहिलं स्क्रीनवर. बॅक फुटला गेला, ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल जाईल. बाय डिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, एक पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु दुसरी धाव मिळणार नाही. आणि बरोबरच 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. पहिला डाव संपला या सामन्याचा. जय श्रीरामने 32 धावा बनवल्यात 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 30 बॉलमध्ये 33 धावांचं टार्गेट. हे जय केदारनाथ बोलीच्या समोर असतील. दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल, काय घडेल या मॅच मध्ये हे आपण ऐकणार आहोत. परंतु त्याआधी पहिल्या डावाचा लेखाजोगा पहा. निकेत नाटेकर रबाडा 3 बॉलमध्ये 2 धावा काढून बाद झाला. रोहित तांडेला खातं उघडता आलेलं नाही आहे. प्रफुल्ल लाकडी 5 बॉलमध्ये 2 धावा काढून बाद. आदर्श पटेकर 3 बॉलमध्ये 1. अपूर्व पाटीलने 2 बॉलमध्ये 6 काढल्या. 1 षटकार त्याच्या बॅटमधून. शुभम भाईनाकला छाप पाडता आलेली नाही आहे. 6 बॉलमध्ये 2 त्याने काढल्या. देबर पाल शेतकरने इथे थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 4 बॉलमध्ये 5 धावा काढून तो बाद झाला. स्वप्नील जाकर 4 बॉलमध्ये 7. आणि हे 2-0-2-1-8-6 कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर नाही आहे. तर हे फलंदाजांची धावसंख्या आहे. एकही खेळाडू दुहेरी धावा इथे काढू शकलेला नाही आहे जय श्रीरामचा. आणि अखेर 5 षटकांच्या समाप्तीनंतर एक्स्ट्रामध्ये 5 मिळाल्या. 32ला 9 आहेत. गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली, त्यावर एक नजर टाकूया. अतिशय सुंदर ग्राफिक्स या स्पर्धेचे पाहायला मिळतात tenniscricket.in वर. गोलंदाजांचं पृथक्करण कसं राहिलं पहिल्या डावामध्ये. थँक्यू डीजे. 2 षटकं टाकली, 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट. आज सुशांतने पुन्हा एकदा प्रभावित केलं. कौस्तुभ आडूरकरचं 1 षटक, 10 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट त्याने घेतल्या. मोहिरेश बरबटकरने 1 षटक टाकलं, 3 धावा 1 विकेट. शिवराज लाकडीने 1 षटक टाकलं, 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. फॉलो विकेट पहा इथे. 2ला पहिला धक्का, 2ला दुसरा, 9 या धावसंख्येवर तिसरा धक्का, 16ला 4, 16ला 5, 23ला 6, 24ला 7, 30ला 8 आणि 30ला 9. आणि बरोबरच 32ला हा धावफलक थांबलाय. 33चं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, त्यावेळेला ऐकूया याच परिसरातील आपल्या समाजामधील एक गुणवान समालोचक आमचे जवळचे मित्र साईराज दाभोळकर यांना. या आपलं स्वागत आहे. धन्यवाद. वाढेल मैत्रीचा दर्जा आपणा
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज कुमारी फ्रान्सी अजिंक्य जागकर कोंडकरूळ हीच कडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज कुमारी ईशान्वी जितेंद्र असगोलकर कोंडकरूळ हीच कडून आकर्षक चषक, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासवासी मृणाल तांडेल यांच्या स्मरणार्थ मित्रप्रेम ग्रुप वेळणेश्वर यांच्याकडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे स्पर्धेतील चौकारांचा बादशाह यासाठी आकर्षक चषक पुरस्कृत केले गेले कुमार आदित्य प्रकाश पालशेतकर व कुमार वेदांत नंदू जाकले असगोली यांच्याकडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे षटकारांचा बादशाह यासाठी गादीवाला स्ट्रायकर्स ग्रुप असगोली यांच्याकडून आकर्षक चषक, उगवता तारा या स्पर्धेतील नवोदित खेळाडू उगवता तारा यासाठी आकर्षक चषक पुरस्कृत केले गेले कुमार आरव नितीन खारवटकर, कुमार अथर्व सुदेश लाकडे, कुमार सरोज राजेंद्र हेदवकर, कुमार संगम रमेश खारवटकर वरवडे यांच्याकडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे ओल्ड इज गोल्ड जुना जाणता खेळाडू यासाठी सौ मंजुश्री मंगेश सारंग व मंजुश्री मंगेश सारंग मधुरा फोटो स्टुडिओ नवनगर काताळे यांच्याकडून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे अंतिम सामनावीर कुमार अधिराज उमेश अडुरकर कोंडकरूळ यांच्याकडून आकर्षक चषक. पुन्हा एकदा जातोय आपण मैदानाच्या दिशेने. 30 चेंडू आणि 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला निवास मॅन फ्रॉम वरवडे, तर दुसऱ्या साईडला विश्वजित पटेकर. गोलंदाजी मार्कवर निकेतन रबाडा. 30 चेंडू 33 धावा, उद्दिष्ट कमी आहे परंतु या ठिकाणी एक चांगला खेळ करावा लागेल. जय श्रीराम पालशेत संघाला पाहायचंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय या ठिकाणी निकेतन. धावगतीला सुरुवात. पहिलाच चेंडू थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. यस, इट इज 4 चौकार. पहिल्या चेंडूवरती ताकद न ताकद पाहिली निवास याची. थोडस खराब क्षेत्ररक्षण. सुरेख फ्लिक केलाय. गौरव गडबडलाय. चेंडू फरार होतोय. चौकार. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी, मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निकेतन. हो व्हॉट अ शॉट, परंतु एक्स्ट्रा कव्हर रिचनला छेल पकडला जातोय. खेळ संपतोय. निवास शिरगावकरांचा. कमॉन डीजे. मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी, फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफी KPL एक्सेस. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती जर का चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर नक्कीच या ठिकाणी स्ट्रॉंग कमबॅक पाहायला मिळाला असता. संधी सोडू नका मित्रांनो, संधी निर्माण करा. आणि या ठिकाणी संधी निर्माण केली गेली. दुसऱ्या चेंडूवरती निकेतन नाटेकर रबाडा याच्या माध्यमातून माघारी परतावं लागेल. निवास शिरगावकर 200च्या सरासरीने 2 चेंडूंवरती 4 धावा जमवल्या. आणि पहिला धक्का या ठिकाणी जय केदारनाथ भोले वेळणेश्वर भाटी संघाला निवासाच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. नक्कीच इथून पुढे येणार क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल जय श्रीराम पालशेत संघाला. क्रिकेटचा सामना आहे, अनिश्चिततेचा सामना आहे. समोरच्या संघाने 32 धावांवर रोखलंय तर मी का रोखू शकत नाही असं प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर घेऊन या ठिकाणी खेळ करावा लागेल जय श्रीराम पालशेत संघाला. परंतु तितकाच मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय केदारनाथ भोले संघ. दोन्ही संघ पाहायला गेले तर गटातील पहिला सामना विजय संपादन करण्यामध्ये यश मिळाले दोन्ही संघांना. पाहायचंय या गटामधील आपलं स्थान पक्क करण्यामध्ये कोणता संघ यशस्वी ठरतोय. गोलंदाजी मार्कवर निकेतन नाटेकर. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. हो शिवराज लाकडेसाठी वाईड यॉर्कर. नक्कीच सेफ चेंडू म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 4. चौथ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा शिवराज लाकडे मॅन फ्रॉम असगोली. फुल टॉस पद्धतीचा चेंडू उडवलाय. झेल घेतला जाईल का तर चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच शिवराज लाकडे चांगला स्ट्रोक पाहिलात. जय केदारनाथ भोले संघाने पहिल्या सामन्यात
51 धावा डिफेंड करण्यात यश आलं होतं. पाहायचंय 33 धावा डिफेंड करण्यात यश मिळेल का जय श्रीराम संघाला. परंतु या ठिकाणी इरादेश पाहायला मिळत आहेत. जय केदारनाथ भोले संघाचे आपला रन रेट वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सुंदर फटका. 4 धावांसाठी. खेळूया सारे समाजासाठी मैत्रीची गाथा सांगणारी KPL एक्सेस ची स्पर्धा ही भारी. थँक्यू डीजे. शिवराज लाकडे ऑन फायर. 3 चेंडूंवरती आतापर्यंत 10 धावा. सांघिक धाव संख्या 14. स्लो हो फसवलंय या ठिकाणी फसवलंय निकेतन याने. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकांती 14 धावसंख्येपर्यंत मजल. नाराज पाहायला मिळालाय. फसवलंय या ठिकाणी. गतीमध्ये बीट केलं गेलंय शिवराज लाकडे याला. पहिल्या षटकांती 14 ची सलामी दिली गेले या ठिकाणी जय केदारनाथ भोले संघाकडून. आपल्या हेदवतड गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय गंगारामजी ढोर्लेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय गंगारामजी ढोर्लेकर साहेब. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर आल्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल. चेंडू चाललाय सीमारेखा पार. स्लॉट मधला चेंडू होता. पाठवलाय सीमारेखा पार. प्लॉट मध्ये येतोय फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हा आहे KPL एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. सुरेख फटका असतोय. 20 धावसंख्या. पुन्हा एकदा खेचून ओढलाय. चेंडू चाललाय व्यासपीठाला सलामी देण्यासाठी. विश्वजित त्याच्या बॅट मधून निघतोय. पुन्हा एकदा फ्रेंडशिप चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा षटकार. हा आहे KPL एक्सेस ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप चॅम्पियन ट्रॉफीचा दणदणीत षटकार. बॅक 2 षटकार खेचण्यात यश मिळालंय. 7 धावेची गरज असेल. नक्कीच भक्कम स्थितीत पाहायला मिळतोय या ठिकाणी जय केदारनाथ भोले संघ. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. 1 धावेवर समाधान. 1 धावेने स्ट्राईक वर पुन्हा एकदा शिवराज लाकडे. 27 धाव संख्या. सागर मोरे यांच्या माध्यमातून विश्वजितच्या फलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालंय. पुन्हा एकदा सुरेख फटका सजलाय. पाहायचा आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. खारवी समाजाची स्पर्धा ही भारी मैत्रीला जपणारी स्पर्धा अनोखी. थँक्यू डीजे. फक्त 2 धावेची गरज असेल. पाहायचंय पहिला सामना फक्त 1 धावेने विजय संपादन करण्यामध्ये यश मिळालं होतं जय केदारनाथ भोले संघाला. आता मात्र संधी आहे आपला रन रेट पुशअप करण्याचा. 1 धावेची गरज. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा विकेट किपर फसला या ठिकाणी. अपूर्व 22 स्वरूपात 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या पाहताय 32. 1 धावेची गरज असेल. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ पाहायचा आहे. 1 धावेची गरज. विजयाचं पारडं नक्कीच या ठिकाणी जड पाहायला मिळतंय जय केदारनाथ भोले संघाकडून. राऊंड विकेटने मारा प्रफुल्ल लाकडे याचा. विश्वजित साठी वा सुरेख फटका. देखणा स्ट्रोक. सीमारेखा पार. येतोय विजयी षटकार जय केदारनाथ भोले संघासाठी.
हा गेला षटकार. हा आहे विश्वजितला KPL विनंती असेल, Access Group. विश्वजित आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या. सुरेख फटका